43चा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. बॉलिंग मार्कवरती नफीज, पहिला बॉल दीपेश पाटील. रन मशीन आहे. स्क्वेअर कटचा फटका फेवरेट स्ट्रोक आहे. अशा फटक्यांमध्ये नेहमीच जास्त धावा त्याने केलेल्या आहेत. आणि आज जर पाहिलं ना संदीप सर तर प्रमोशन केलंय खास करून कैवल्य पाटीलचं. लोकनेते चषकामध्ये कुठेतरी क्रमांक 9 वरती आला आणि तिथे जर पाहिलं तर मॅच गमावला होता म्हणून तिथून थोडीशी रणनीती आखली आणि कैवल्यला ॲज अ ओपनर बॅटर म्हणून प्रमोट केलंय. बघूया त्याच्याबद्दल आपण सातत्याने चर्चा करत असतो. आता तो खेळाडू या विकेटवर या खेळपट्टीवर काय करतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. सुचितचा फटका, चेंडू हवेत तर आहे. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल असं वाटतं. एक धाव मिळाली. स्वीपर कव्हरमधून शतरक्षक येण्याआधी 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या. आणि हा एक असा खेळाडू आहे की सर्वाधिक अनुभव आहे त्यांना इतरत्र जे काही मैदानं आहेत म्हणजेच आपण पालघर जिल्ह्या व्यतिरिक्त सातारा, सांगली, कराड संपूर्ण भारतभर दौरे करणारा खेळाडू आहे. आणि एक वेळा दोहा येथे जाऊन सुद्धा तो क्रिकेट खेळलाय. तो अनुभव त्याचा आहे, एक्सपिरियन्स आहे. आणि जुचंद्र गावाचा हा आयकॉन प्लेअर आहे. मग कुठलीही स्पर्धा असू द्या, JPL घ्या, वसई विरार प्रीमियर लीग घ्या किंवा चॅम्पियन प्रीमियर लीग, आयकॉन म्हणूनच वर्णी आणि आयकॉनिक फटका देखील खेळलाय. पायावरचा बॉल, पिकअप शॉट. सध्या फिल्डर आहे त्या ठिकाणी, येईल तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट. हा पॅटर्न फटका आहे. एकतर सध्या आपण बघतोय नो लुक शॉट सारखा शॉट आणि पिकअप शॉट. पायावरती बॉल असला ना तर एक वेगळी स्टाईल आहे खास करून कैवल्य पाटीलची. 47 धावा डिफेंड करायच्या आहे आणि अशा स्थितीमध्ये विकेट तर मिळवायलाच पाहिजे. विकेट मिळाले तर दबाव टाकला जाऊ शकतो. या उलट बॅटिंग करणाऱ्या टीमने आपलं वर्चस्व दबदबा दाखवलाय. गोलंदाज तयार. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. चेंडू फॉरवर्ड शॉर्ट लेग रिझनमध्ये विकेट जाण्याची शक्यता आणि जसा उल्लेख केला तसा विकेट सुद्धा मिळाली. ती सुद्धा धावबाद. म्हणजेच एका चुकीमुळे या ठिकाणी संकट ओढली गेलेत बॅटिंग करणाऱ्या पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमवर. आकाश चोपडाची आकाशवाणी पाहिले. आता संदीप गावंड सरांची भविष्यवाणी देखील आपण पाहतो. विकेट हवाय म्हटल्याप्रमाणे रनआउटच्या माध्यमातून विकेट आलाय. परंतु या क्षणाला धावा देखील उल्लेख केला होता की धावा देखील पाहिजेत. इथे हा जो रनआउट आहे ना तो खटकला जाईल. कुठे चौकार षटकार मारताना कॅच गेला तरी चालेल, एखादा LBW स्टंप उडाला चालेल, परंतु रनआउट भरपूर वेळा खटकत असतो. आणि कैवल्य पाटील आज या रनआउटचा सातत्याने विचार करत राहील. काय डायरेक्ट हिट केलाय, जबरदस्त रनआउट, बिग विकेट. कैवल्य पाटील बॅक टू द पेव्हिलियन. एक प्रामाणिकपणा सुद्धा नेहमीच त्या खेळाडूकडे असतोच. कारण चेंडू बॅटवर लागला. पंच काही इशारा करतील की नाही ते ठाऊक नव्हतं, परंतु अगोदरच दाखवले की बॅटला स्पर्श झालाय या चेंडूचा. धावपाच्या स्वरूपात विकेट मिळाली. 1 गडी बाद, धावसंख्या 5. कैवल्य पाटील बाद झालेत आणि आता दर्पण म्हात्रे या बॅटरला प्रमोट केलं जातं. कॅप्टन दीपेश पाटीलने म्हटलं होतं की एक बदलाव आमच्यामध्ये आहे आणि तो बॅटर आम्ही घेतलाय. तो बॅटर आहे दर्पण म्हात्रे. JPL चं मागचं पर्व ज्यांनी गाजवलं होतं तो हा खेळाडू. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, त्याला छेडलंय, परिणाम वाईट झालेत. आणखीन एक सफलता. विकेट डाऊन, गॉन. दीपेश पाटील सातत्याने पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये थोडा फ्लॉप शो राहिलाय आणि याही मॅचमध्ये जर पाहिलं ना त्या प्रकारची बॅटिंग झाली नाही. दर्पण मात्र न्यू बॅटर आलाय. खऱ्या अर्थाने पतू पॅकर आणि साने गुरुजी या संघाचा मोठा हात आहे. आणि त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धा बाहेर खेळण्याकरता कुठल्या संघामधून जात असेल ना तर द ग्रेट मराठा संघाने भरपूर चांगलं प्रमोशन केलंय. दर्पण मात्रेचं मिस्टर JPL दीपेश पाटीलला देखील आपण म्हटलं होतं त्या अगोदरच्या पर्वामध्ये आणि मागील पर्वामध्ये बायकर मॅन म्हणून दर्पण मात्रेला आपण पाहिलं. सध्या नॉन स्ट्रायकिंगला तो आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर इन. कोणाची वर्णी लागते तर दिवेश पाटील चांगल्या टचमध्ये आहे. टीमची धावसंख्या 5 धावा. चेसिंग करताना दबाव जाणवलाय. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु कधी कधी जर पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाहीत ना तर ते हायेस्ट स्कोरिंग देखील वाटू लागते. छोटा टोटल अच्छा बॅटल आणि त्या रंगसदार स्थितीमध्ये आपण पाहतोय. 5 बॉल 2 विकेट 5 रन्स. 5 धाबा 2 गडी बाद. म्हणजेच आता पुन्हा दबाव दडपण बॅटिंग करणाऱ्या टीमवर आपल्याला दिसून येतं. 47चं टार्गेट आहे. काहींना वाटत असेल की हे कमी धावसंख्या आहे, परंतु कधी हे मोठं होतं अचानकपणे ते काही कळत नसतं. गोलंदाज या ठिकाणी जबरदस्त प्रभाव पाडतायत, दबाव टाकतायत बॅटिंग करणाऱ्या टीमवर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. नफीतुल्ली गेंदबाजी
इस्बक नफीज की नफीज चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू चांगले टाकलेत. कोळव्या टप्प्याचे चेंडू सुद्धा बघितले आपण. ऑफ स्टंपच्या बाहेर सुद्धा चेंडूला तो काढताना दिसलाय. आता सरळ बॅटने मिडल स्टंपवरचा येणारा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये दिशा दिली. 2 धाव मिळतील असं वाटतं. 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावा झाल्या आहेत त्या 2 गडी बाद 7. 7 for 2. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या झाली 2 गडी बाद 7. आता 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 10च्या सरासरीने 40 धावांची गरज आहे. 24 मध्ये पाहिजे 40. करंट रन रेट 7चा आहे आणि रिक्वायर रन रेट 10चा आहे. म्हणूनच दत्ताली टीमला काय करायचं तर सिंगल डबल आणि एखादा चौकार षटकार जर आला तर सामना त्यांच्या बाजूने आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला 7-8च्या आतमध्ये समोरच्या संघाला रोखायचं. एकतर विकेट डॉट बॉल हव्यात. म्हणून 50-50 बॅटल आहे. 4 ओव्हरमध्ये करायच्या 40 धावा आणि बॉलिंग मार्कवरती आलाय आणखीन एक बायकर मॅन म्हणजेच देवा पांडे जो विजय मामा चषकामध्ये बाईक ज्याच्या नावावर राहिली होती असा हा खेळाडू आहे आणि भरपूर फॉर्ममध्ये आहे. अंडरम बॉक्स असू द्या, अंडरम ओपन असू द्या, भावेश पुणेकर यांच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली खेळी केली होती. सिरीजचा हकदार होता परंतु बेस्ट बॅटरचा किताब त्याला मिळाला होता. असा हा खेळाडू आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. आणि मिस्टर JPL स्ट्राईक एंडला आलाय. JPL सुद्धा 15 ते 18 एप्रिलला तुमच्या भेटी करता येईल याच मैदानावर आणि अशाच प्रकारचं आयोजन पूर्ण डे नाईटचा थरार आपण पाहणार आहात. तर तीही स्पर्धा पाहायला विसरू नका. पुढचा बॉल हो यावेळी फक्त आणि फक्त दिशा दिली या बॉलला. गली रिजनमध्ये पुश करायचं होतं आणि सॉफ्ट हँडने खेळलेला फटका. 1 धाव येते. एका धावेने धावपळक 8 धावा झाल्यात. सिंगल डबलवरती आता फोकस केले आणि येणाऱ्या बॉलवरती जसा स्लॉटमध्ये येईल तर आक्रमण करण्याचा इरादा देखील आहे. सेकंड पॉवर प्ले आहे हे देखील विसरता कामा नये संदीप सर. हा यस, दुसरा पॉवर प्लेचं षटक आहे आणि तंत्रमंत्र योग्य पद्धतीने वापरतात बॅटर. कारण षटकार आणि चौकार खेळूनच तुम्ही मोठे होत नाही. तुमच्याकडे ते टेक्निक पाहिजे, ते तंत्र पाहिजे कुठल्या स्थितीमध्ये चांगला खेळ करण्याचे. आणि स्ट्रायकिंगकडे आता दिवेश पाटील आलाय. 8 वर 2 गडी बाद. 39 धावा अजूनही पाहिजेत उर्वरित चेंडूंमध्ये. ट्राय टू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं. व्हाईट बॉल आणि DRS ची मागणी केलं. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय. कंट्रोल रूम मध्ये तिसरे पंच लगेचच तयार आहेत. ललित भोईर सरांना आपण कंट्रोल रूम मध्ये बघणार आहोत. DRS दोन्ही टीमला एक DRS दिलाय. एक तर वाईट करता आणि एक बिमर करता चेक केलं जाईल. बघूया डिसिजन तर पेंडिंग आहे परंतु काय निर्णय येतोय याची चर्चा. परंतु एक कॅमेरामॅनचं कौतुक करेन केतन भोईर. TCP लाईव्हने नक्कीच त्यांना चांगला बॅक केला आहे. महेंद्र भगत यांचं कौतुक करेन. केतन भोईरला कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि आणखीन एक डिजिटल स्कोरर त्यांनी तयार केला आहे समेश मोरे. म्हणजे प्रत्येकाला काम देत आहेत आणि चांगलं कार्य ते देखील करतायत. म्हणून भाईंचं देखील नेहमी ब्रीद वाक्य आहे की आपल्या परिसरातील आपल्या माणसांना नेहमी कामं देत राहा. मग कॉमेंटेटर असतील, लाईव्हवाले असतील, साऊंडवाले असतील, लाईटवाले असतील, स्कोरर असतील, मंडपवाले असतील, इतर सर्व गोष्टी आपल्या हक्काच्या माणसांना पहिला प्राधान्य द्या. साऊंड सिस्टममध्ये पाहिलं तर DJ युवराज देखील भरपूर प्रगती केले. त्याचे प्रोप्रायटर हिमालय पाटील. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय HM साऊंड सिस्टम अँड लाईट्सला जे प्रोप्रायटर आहेत नयन म्हात्रे. JTCला देखील आपण पाहतोय मृणाल म्हात्रे चांगला सपोर्ट करतायत TCPला आणि TCP देखील JTCला चांगलं कार्य करताना पाहतोय. DJ शक्ती इन द मिक्स ऑपरेटर आणि यस अंपायर. व्हाईट बॉल रिव्ह्यू लॉस. रिव्ह्यू लॉस. DRS ची मागणी केली होती फिल्डिंग करणाऱ्या टीमने आणि त्यांचा DRS या ठिकाणी समाप्त झाला. रिव्ह्यू लॉस. धावसंख्या धावपळकर 1 ने पुढे गेली. धावा झाल्या त्या 2 गडी बाद 9 धावा. टार्गेट आहे 47 म्हणजेच अजूनही 38 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता. गोलंदाज तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर थोडासा क्रॉस झाला, सफळ झालाय. चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाब्याची तयारी करतायत. थ्रो व्यवस्थित नव्हता. फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमने उचललाय. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धावा झाल्या त्या 2 गडी बाद 11 धावा. अक्षय आता सर्व काही व्यवस्थित घडतंय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. थ्रोपेक्षा मी म्हणेन रनिंग बिटवीन द विकेट. ज्या पद्धतीने दर्पणचा कॉल होता, डेंजर हेडला दर्पण होता, परंतु काय वेगाने
दुसरी धाव कंप्लीट केली. 2 या धावसंख्येने धावफलक जर पाहिले ना तर 11 धावा. या प्रकारे जर रनिंग बिटवीन द विकेट राहिलं तर तो थ्रो चांगला होणार आहे ना, तो खराब देखील होताना पाहिलाय आणि तो दबाव टाकला दोन्ही बॅटरने मिळून. दिवेश पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा स्वतःला कोसतोय. एकतर स्लोवर वन चेंडू झाला, बाहेर निघणारा बॉल होता, दुविधा माइंडमध्ये होता. अगोदरच इरादे स्पष्ट केले की मोठा फटका केले. स्लो बॉल आला, त्यानंतर माइंड चेंज झाला, डॉट बॉल येतोय. हा लेग कटर चेंडू आपण बघितला गोलंदाज देवा पांडे याचा. 11वर 2 गडी बाद. आता या षटकातील पुढचा बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय. व्हाईट बॉल असेल, वाईड लाईनच्या जास्तीत जास्त बाहेर निघणारा बॉल आहे आणि ह्याच बरोबर एक धाव फळकावर अंकित झाली. 12वर 2. 12 धावा 2 विकेट. म्हणजे इथून जर पाहिलं तर 35 धाव्यांची गरज. 35 अजून पाहिजे आहेत. येणारे बॉलचा विचार केला तर 21 बॉल 35चा मॅच. यात ओव्हरचे 3 बॉल फार निर्णायक आहेत. पॉवर प्ले, सेकंड पॉवर प्ले आपण पाहतोय. पुन्हा एकदा कव्हरला खेळायचं होतं, एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेलाय. फिल्डर आहे, आता आरामात फिल्डिंग होईल. एकच धाव. 1 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर 13 धावा मुभा दिली जात नाही आहे मोठे फटके खेळण्याकरता. त्या प्रकारची गोलंदाजी आहे. म्हणजे एकतर स्टंप टू स्टंप लाईन आणि त्यानंतर हलकासा चेंडू वळवायचा गेला तर 4थ्या-5व्या स्टंपवरती वाईड यॉर्कर लेनच्या पद्धतीने देखील लेग कटर पाहायला मिळतात. संदीप सर, हा यस, अजून 34 धावा पाहिजेत. चांगली गोलंदाजी झाले. हो, हाफ ट्रेकर उसळी घेणारा चेंडू होता. चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून आता कोणती चूक नाही झाली. दर्पण याची बहुमूल्य विकेट गोलंदाजाला मिळाली. देवा पांडे सफलता प्राप्त करून देतोय. 3 गडी बाद. धावसंख्या धावफळकावर 13. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर अजूनही आता 34 धावांची आवश्यकता आहे आणि 34 धावा पूर्ण करण्याकरता चेंडू शिल्लक आहेत 19 मध्ये 34. जबरदस्त कॅच आणि ते सेलिब्रेशन पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये सेलिब्रेशन नक्की दाखवलं जाईल, परंतु विकेट गेला. पुढचा बॉल जर पाहिला, अगोदरचा बॉल अक्रॉस द लाईन गेला. दर्पण मात्रे आणि जर पाहिला कंट्रोल पुलचा फटका नव्हता, नियंत्रण नव्हतं. पुल केला, फिल्डर आला, कॅच घेतला आणि सेलिब्रेशन पहा. हे आहे सेलिब्रेशन. ती जम्प घेतली आणि खूप काही सांगून जाते हे सेलिब्रेशन. विकेट किती महत्त्वाचा होता. अक्षय पाटील मॅचचा आनंद घेत आहेत आणि संपूर्ण ॲडव्हेंचर बॉयज, विक्रांत ठक्कर असतील, भावेश पुणेकर संस्थापक आहेत, भाविक असतील, इतर सर्व ॲडव्हेंचर बॉयज, रवी वाघमारे, भरपूर सपोर्ट, भरपूर चांगलं कार्य. बाईंचा सर्वात विश्वासू कोण आहे ना तर रवी वाघमारे. आणि या स्पर्धेमध्ये चांगलं कार्य वेळेवरती येतोय. सर्व मॅनेजमेंट, हे संघांची बांधिलकी, या स्पर्धेचं सर्व आखड्यामध्ये एक्सपर्ट आणि गंधू दादाचं कौतुक करेन. गंधर्व पाटील, भरपूर सारी मेहनत दरवर्षी त्यांची असते. कॉमेंटेटर, अंपायर आणि संपूर्ण मॅनेजमेंट कशा प्रकारचं परिपूर्ण करायचं आहे यामागे भरपूर मेहनत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. 13 धावा 3 विकेट. अंतिम बॉल आल्या आल्याच उलट दिशेने खेळायचं होतं. स्विचिटचा फटका. निखिल चांगली बॅटिंग करतो मिडल ऑफ द बॅटने, परंतु आल्या आल्या काहीतरी वेगळं मनामध्ये होतं आणि इथे पॉवर प्लेमध्ये बोलबाला राहिलाय तो म्हणजेच गोलंदाजी करणारा निर्वी 11 संतोष भुवन. त्याचं कारण आहे 3 विकेट 13 धावा. कंपॅरिझनमध्ये पाहिलं तर तिथे 17 होत्या, इथे 13 आहेत आणि तेच पाहिले आपण 2 ओव्हरमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 13 धावा. आता 18 बॉल शिल्लक आहेत. 11.33च्या सरासरीने धावसंख्या हवी आहे ते 34 धावा. हा आपण बघू शकतो समालोचन कक्ष, ज्याच्यामध्ये विजय कांबळे आज चांगलं गुणलेखन आणि चांगला लेखाजोखा. आमच्या उजव्या बाजूला अक्षय साटम समालोचन क्षेत्रामध्ये उंच भरारी ज्यांनी घेतलं. त्याच्यानंतर आमचे प्रमोदजी शेडगे हे सुद्धा आमच्या डाव्या बाजूला बसलेत. TCPचे ऑपरेटर सुद्धा बसलेले आहेत, चांगलं काम करत आहेत. डिजिटल स्कोअर अपडेटर आपल्याला बघायला मिळतात निलेश, त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. निलेश, वेलकम. याचे हितेश भोईर आहेत या ठिकाणी. सध्या तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी शिवचंद्र टीमद्वारे हे तुम्ही बघू शकतायत. गणपती बाप्पा, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी पुतळा. तदनंतर प्रतिमा तुम्ही बघतायत हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची. ह्या सर्व प्रतिमा आपण पाहू शकता. हे सर्व शिवसैनिक आहेत आणि ऑन स्क्रीन
तुम्हाला दाखवलं जाते. दोन्ही बॅटर करता पारितोषिक लाभले दिवेश भोईर यांच्याकडून. षटकार ठोकला निखिल पाटील दिवेश पाटीलने तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर एंडला आहे दिवेश पाटील, परंतु सध्या 2 धावा कंप्लीट. पॉवर प्ले मध्ये पाहिले संदीप सर कधी कधी धावा येत नाही, परंतु पॉवर प्ले नंतर पॉवरफुल बॅटिंग होताना देखील पाहिले. इथून गेअर चेंज करेल का पतू पॅकर अंकुशमूर्ती दत्ता आली की याच अनुषंगाने गोलंदाज हावी राहील. इथून काउंट डाऊनला होईल सुरुवात आणि इथून थ्रिलर टाइम ऑन होईल. मजा येईल मॅच मध्ये. आणि ह्या नायगाव पूर्वपट्टी विभागातील जे खेळाडू आहेत त्यांचं एक वेगळं तंत्र, म्हणजेच एकेरी दुहेरी धावसंख्येवर ते भर जास्त देत असतात. आणि या 2 धाबांची धावसंख्या पुढे गेली, धाबा झाल्या त्या 3 गडी बाद 15 धाबा. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल सुद्धा आमची चर्चा या ठिकाणी सुरू असेल. गोलंदाज तयार. ओ स्लो वन, आत वळणारा चेंडू होता, दबाव टाकला गेला या चेंडूद्वारे. हा डॉट बॉल ऑफ कटर चेंडू बघायला मिळाला. धाबा आहे त्या 3 गडी बाद 15 धाबा. अक्षय दबावामधून बाहेर निघण्याचा सुद्धा मार्ग असेल आणि ते आता सापडतील काय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अनेक वेळा पाहिले पतू पॅकर टीम कडून जेव्हा जेव्हा त्यांच्या हातातून मॅच जातो ना तेव्हा तेव्हा तो संघ कमबॅक करतोय. अनेक वेळा लक फॅक्टर देखील पाहिले. ती मेहनत आहे संघाची, म्हणून इथे जर पाहिलं तर कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु वाईड वाचवण्याकरता अपील होता आणि रिव्ह्यू तुमच्याकडे नाहीये, म्हणूनच इथे वाईडच राहील. एक रिव्ह्यू लॉस केल्यानंतर ज्या क्षणाला रिव्ह्यू हवा असतो ना त्यावेळी मात्र रिव्ह्यूची किती गरज आहे दिसून येते. यस, कधी कधी चुकीच्या वेळेला तो रिव्ह्यू घेतला जातो. वाईट बॉलने धावसंख्या वाढली. 3 गडी बाद 16 धाबा. पुढचा बॉल कसा असेल अमनचा. समोर आहे दिवेश. ऑफ स्टमर शफल झालाय. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. मिड विकेट मधून शतरक्षक पुढे आला. 1 धाव मिळाली. दुसरे धाबेची नोंद होईल काय? थ्रो व्यवस्थित नव्हता. 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. काजू याच्या हातामध्ये चेंडू जर सापडला असता तर तिथे धोका असता बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे गेली. धाबा झाल्या आहेत त्या 3 गडी बाद 18 धाबा. 18 धाबा 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 बॉल 29 ची गरज आणि मी वडेन बॅकअप नाही झाला. बॉल फेकी तर आली होती, चान्स होता रनआउटची. दिवेशने जर विचार केला ना बॉडी लँग्वेज दाखवून दिली होती की रनआउट जाणार, परंतु बॅकअप झाला नाही. बॅकअप जर झाला नाही तर क्रिकेटमध्ये लवकर पॅकअप होतो. 15 बॉल 29 ची गरज. स्ट्राईक एंडला दिवेश पाटील सध्या स्ट्रगल करतोय आणि स्ट्रगल करत असताना त्याच्या बॅटमधून धावा देखील येतात. सिंगल डबल कधीही केव्हाही कोणत्याही क्षणी चौकार षटकार ठोकू शकतो असा हा खेळाडू दिवेश पाटील. स्ट्राईक एंडला काय येईल त्याच्या बॅटमधून? मोठा फटका तर यास डेफिनेटली दिवेश पाटील सबसे कातील त्याच्या बॅटमधून आलाय. मच निडेड सिक्सर. काय चांगलं पीक केलं या चेंडूला बॅटर दिवेश पाटीलने आणि जो दबाव होता तो दबाव हटवला. लगेचच डगआउट्स मधून टाळ्यांचं गजर झालं. शिट्या वाजल्या गेल्यात. ऑफ स्टमर थोडासा क्रॉस झालाय. चांगलं पीक केलं, उचललं आणि खाऊ कॉर्नर मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलं. 6 धाव मिळालेत. धावसंख्या 6 ने पुढे गेली. धावसंख्या पोहोचली आता 24 वर. स्कोर मोज ऑन 24. अजूनही आता जिंकण्याकरता 23 धाबांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूंमध्ये 23 धाबा जिंकण्यासाठी पाहिजेत. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समोर बॅटर आहे दिवेश. पुन्हा चेंडूला उचललाय. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि गोलंदाजाला विकेट मिळाली. 1 तुझी तर 1 माझी. गोलंदाजाने मारली बाजी. गॉन. चांगला कॅच देवा पांडेच्या माध्यमातून. 1 तेरी 1 मेरी आणि इथे सध्या जबरदस्त गोलंदाजी. हाही फटका अप्रतिम होता, परंतु पॉवर जी पाहिजे ती पॉवर नाही. एलिव्हेशन जे हवं होतं ते नाही मिळालं आणि इथे विकेट गेलाय. दिवेशने आपलं काम केलंय. आता नवीन बॅटर प्रवेश करतोय मैदानाच्या आतमध्ये. हितेंद्र भोईर या परिस्थितीचा आदर्श खेळाडू. अनेक मॅचेस जिंकवल्यात आणि असा हा खेळाडू हा देखील बायकर मॅन आहे. त्याच्याही नावावर एक बाईक आहे. 24 धावा सध्याच्या घडीला. 13 बॉल 23 ची गरज. 13-23 4 विकेट 24 धावा. 13 मध्ये 23 धाबांची आवश्यकता. पतू पॅकर्स अंकुशमूर्ती दत्ताळी जुचंद्र टीमला. हे कटआउट सुद्धा दाखवलं जात आहे. त्याचबरोबर टीसीपी लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतं. रिक्वायर्स 23 रन्स फ्रॉम 13 बॉल. 13 मध्ये 23 ची आवश्यकता. हितेंद्र भोईर आलाय. न्यू बॅटर. चर्चा होते दोन्ही बॅटरची, कारण कसल्याही परिस्थितीमध्ये हा मॅच जिंकायचा आहे.
शेवटचे 15 चेंडू जर आपण बघितले ना तर 15 चेंडूंवर जास्त काही येताना दिसले नाही. 2 विकेट मिळालेत, त्याच्यानंतर 3 वाईड मिळालेत, 3 वेळा दुहेरी धाबा आलेत, 2 वेळा एकेरी धाबा आलेत आणि 3 चेंडू डॉट आलेत. हा परिणाम कुठेतरी झालेला दिसून येतोय स्कोरबोर्डवरचा. ही टाइम लाईन पाहिली लास्ट 15 बॉलची. W21 WD2 डॉट आणि त्यानंतर इतर वाईड आला, एक आला, डब्ल्यू आला, डब्ल्यू जास्त आल्यात. 13 बॉल 23ची गरज. हितेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचा बॉल या तिसऱ्या ओव्हरचा. 13 बॉल 23चा मॅच. अंतिम बॉल. हितेंद्र भोईर करता लेफ्ट हँडेड बॅटर आहे. चांगला बॅटल या मॅचमध्ये रंगतदार दोन्ही टीमच्या बाजूने मॅच. पुढचा बॉल. स्विचिटचा फटका खेळलाय थर्डमॅनला. हा बॉल निघून गेलाय आणि इरादे चांगले होते, इरादे स्पष्ट होते, परंतु गॅप मिळाला नाही. एक धाव म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये पाहिजे आहेत 22 धावा, म्हणजे 11चा आस्किंग रिक्वायर रन रेट. तितक्याही मोठ्या नाही, तितक्याही छोट्या नाही. इथे 50-50 मॅच आपण पाहतोय. 12 बॉल 22ची गरज. 12 मध्ये पाहिजेत 22 धाबा. वेळेबद्दल सहकार्य तर झालंच पाहिजे आणि ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. कारण दुसरी इनिंग जेव्हा सुरू झाली ना तेव्हा 1 वाजून 43 मिनिटं झाली होती. 12 मध्ये 22 पाहिजे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर 12 मध्ये 22ची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर आता कोणत्या गोलंदाजाला आमंत्रण दिलं जाईल निर्भय 11 संतोष भवन या टीमद्वारे, कारण पुढील एक मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. निखिल पाटील आणि हितेंद्र भोईर दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. निखिल पाटील डेंजरस बॅटर, एक अफलातून असा खेळाडू आहे. चला लवकरच स्पीडअप करायचा गेम. या अगोदर 21 मिनिटं गेलेत तुमची वाया 3 ओव्हर करता, म्हणजेच या ओव्हर करता कमी वेळ खर्च करायचा आहे. येणारे 12 बॉल 22ची गरज. 12 मध्ये 22ची आवश्यकता. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय आणि इथे घडवावंच लागेल. चांगला खेळ करावा लागेल बॅटरला. 12 मध्ये 22ची आवश्यकता. स्ट्रायकिंगकडे डावकुऱ्या हाताचा बॅटर तयार आहे आणि समोर गोलंदाज आहे मिस्टर देबा. हाफ ट्रेकर चेंडू होता. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये चेंडू थांबलाय. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. जबाबदारी आता निखिल उचलेल काय, कारण निखिलला स्ट्राईक मिळाली नव्हती. प्रथमतःच तो सामोरे जाईल. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 26 धावा 26. आता चेंडू शिल्लक आहे ते 11 आणि 11 मध्ये 21 धाब्याची आवश्यकता. 11 मध्ये 21. 11 बॉल 21ची गरज. मागील मॅच निखिल पाटीलने 20 धावा केल्या होत्या. 1 विकेट मॅन ऑफ द मॅच मिळाला होता आणि एकच बॉल खेळलाय, तोही बॅटवरती आला नव्हता. खूप उशिराने स्ट्राईक त्याच्याकडे आलाय. मॅच विनर प्लेयर, गेम चेंजर प्लेयर निखिल आहे, तर त्याच्या समोर त्यात ताकदीचा खेळाडू. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. 11 बॉल मध्ये पाहिजेत 21 धावा. सातत्याने फील्ड चेंज केले जात आहेत आणि या क्षणाला जर पाहिलं तर देवा पांडे बॉलिंग मार्कवरती. निखिल पाटील करता पुढचा बॉल. येणारे 11 बॉल 21ची गरज. मॅच बनलाय. आता पाहिलं तर हा बॉल सोडून दिला, लिव्ह केला. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा सिग्नल दबाव आहे आणि दबावमध्ये व्हाईट बॉल सातत्याने पाहिलेत. 11 बॉल 20ची गरज. 11 मध्ये 20 पाहिजे. दबाव तर सध्या गोलंदाजी करणाऱ्या टीमवर दिसतोय. काही या दबावामधून गोलंदाज बाहेर पडेल की फलंदाज. सरळ बॅटने फोर्स केले चेंडूला. चेंडू आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. डीप मध्ये ते करत नाही कोणती चूक आणि या विकेटने भागवली गोलंदाजाने संघाची भूक. सेलिब्रेशन बघा, खुश होतात सर्व खेळाडू, कारण सफलता मिळाली. निखिल या बॅटरला बाद केलंय. गॉन. मेन विकेट गेलाय. बहुचर्चित यंदाचा हंगाम ज्याने गाजवलंय आणि सध्या तो देखील निराश आहे. ब्रिजेशने अफलातून कॅच घेतला. कॅचेस विन द मॅचेस. जे एकविरा नायगावच्या अगेन्स्ट आपण पाहिलं होतं, कॅच सुटल्यानंतर मॅच सुटला आणि इथे कॅच कॅरी केला जबरदस्त ब्रिजेशने. हे पाहू शकता ॲक्शन रिप्ले मध्ये. काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड. अफलातून कॅच, दर्जेदार कॅच, क्वालिटी कॅच. विकेट गेल्यानंतर कहाणी में ट्विस्ट. सातत्याने TCP वरती सर्व अँगलने दाखवले जातात. चारी कॅमेरामॅन आपण पाहतोय चांगलं कार्य करतात. टोटल 5 कॅमेरे आहेत या स्पर्धेमध्ये. TCP लाईव्हचं देखील कौतुक करूया. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर पाठवायचंय. कल्पेश भोईर
मागील मॅच देखील या प्रकारे त्याचा कॅच सुटला, त्यानंतर चौकार षटकार आणि मॅच घेऊन गेला होता कल्पेश भोईर. बंटी अनेकांची वाजवले ज्यांनी घंटी, तो मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 10 बॉल मध्ये पाहिजे आहेत 20 धावा. पुन्हा एकदा मॅच कधी इथे कधी तिथे. कधी जर पाहिलं तर व्हाईट बॉल आला तर लगेच दत्ताली टीमच्या बाजूने मॅच गेला आणि लगेच विकेट आला. पुन्हा एकदा कमबॅक केलंय निर्वी 11. संतोष भुवन हा संघ पाहतोय. भावेशजी पुणेकर यांचा संघ इन्व्हाइट केलं या स्पर्धेमध्ये. तर एका साईडला प्रथमेश कन्हैया भोईर पतू यांचा संघ आपण पाहतोय. दत्ताळी वर्सेस संतोष भुवन हा मॅच आपण पाहतोय. 10 बॉल 20चा मॅच. विकेट गेल्यानंतर कल्पेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल देवाचा. कल्पेश करता हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता, त्या बॉलला ड्राईव्ह केले कव्हरला. एक्स्ट्रा कव्हर डीपला बॉल जातोय. फिल्डर येत आहेत आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रत्येक बॉलवरती 2 धावा जरी आल्या ना तरी मॅच बनू शकतो दत्तालीच्या बाजूने आणि तेच गणित हवंय. 9 मध्ये पाहिजेत 18. 9 दुने 18. प्रत्येक बॉलवरती 2 धावा हव्यात. आणि हृदयाचे ठोके हे दोन्ही खेमातील जे काही प्रेक्षक असतील, सपोर्टर्स असतील, त्यांचे वाढले असतील. 9 मध्ये 18ची आवश्यकता. 29 वर 5 गडी बाद ही स्थिती आहे. टार्गेट होतं 47चं. 9 मध्ये 18 पाहिजेत. आता सुद्धा स्ट्रायकिंगकडे बॅटर आहे, तो म्हणजेच कल्पेश भोईर. बंटी या नावाने जास्त चर्चा होत असं या खेळाडूची. मॅचेस त्याने अनेक जिंकून दिलेत ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये आलाय. ऑफ स्टमर थोडासा क्रॉस झाला होता. वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. इथे पुन्हा एकदा आता दबाव फिल्डिंग करणाऱ्या टीमवरच आलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धाबा झाले ते 30. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये पाहिजे 17 धाबा. 9 चेंडू 17ची गरज. जास्त बाहेर जास्त एक्स्ट्रा एफर्ट दिला आणि तिथून व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. 9 चेंडू आणि 17ची गरज. कल्पेश भोईर करता पुढचा बॉल. 9-17. मिस टायमिंग फटका. देवा पांडे बॉलच्या मागे. कॉट अँड बॉलची संधी. विकेट गेलाय. कल्पेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. बंटीची वाजले घंटी. गॉन. म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला हा तर लागलेला आहे 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या धावपळकर आहे ती 30 धाबा. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये पाहिजे 17 धाबा. दबाव वाढवला गेलाय. ही विकेट फार महत्वाची होती. सेलिब्रेशन केलं गेलं. याच्यामध्ये वेळ सुद्धा जास्त खर्च होताना दिसला. या षटकाचा जर आपण विचार केला तर अधिकृतरित्या 4 चेंडू टाकलेत देवा पांडे या गोलंदाजाने. आता काय, आता जर तुम्हाला यश मिळवायचं असेल ना तर नशिबाची नाही, मेहनत आणि संयमाची गरज आहे. कारण अनेक मोठी स्वप्न आपण बघत असतो आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना छोटे छोटे अडथळे येत असतात, छोटी छोटी संकटे येत असतात आणि त्या संकटांवर मात करूनच तुम्ही पुढे जाऊ शकतायत. इथे सुद्धा पुढे जायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला पुढे जायचं आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला. कोणता संघ पुढे जाईल? रडायचं नाही तर लढायचं आता आणि जिद्दीने या मॅच मध्ये लढावं लागेल. अनेक वेळा जेव्हा जेव्हा मॅच संपलेला वाटतो ना तेव्हा भूषण भोईरने मॅच काढलाय. खास करून दत्ताली टीमला आज दाखवून द्यायचं आहे भूषणला, कारण की समोर देवा आहे आणि देवाच्या अगेन चांगली कामगिरी त्यालाही करावी लागेल. येणारे 8 बॉल 17चा मॅच. जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा मॅच ऑन. दोन्ही टीम या मॅच मध्ये बनून राहिलंय. 50-50 हाय व्होल्टेज, चित्त थरारक, रोमहर्षक आणि एक काटेकी टक्कर. जे हवंय ते मिळतंय. 8 बॉल 17. कोणावर येईल खतरा? पुढचा बॉल भूषण करता. सिक्सर किंग आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला त्याला आपण पाहतोय. 8 बॉल 17चा मॅच. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि इथे आणखीन एक वाईट. मॅच टाईट. दबाव पुन्हा वाढला गेला आणि विशेष म्हणजे गोलंदाज परीक्षा घेतोय की काय बॅटरची. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघणारा बॉल आहे. आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 16 धाबांची गरज आहे. 8 मध्ये पाहिजे 16. परिवर्तन झालंय त्या व्हाईट बॉलने. स्विंग अँड मिस. सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खाली राहतो आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. इथे विकास दुबे, काजू सुद्धा आपलं डोकं लढवत आहेत, शक्कल लढवत आहेत. चांगलं काम आपल्या टीम करतायत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 16 धाबांची गरज आहे.
जास्त बॅकअप दी लेंथ होती. अगोदरच इरादे स्पष्ट केले बॅटरने की मोठा फटका खेळायचा होता आणि डॉट बॉल येतोय. काही पे निघाय काही पे निशाणा. पुन्हा एकदा समोरून बॉलला फिरवलंय. आता वाईट बॉलचा सिग्नल आलाय. सातत्याने वाईट वाईट अँड वाईट्स, परंतु गोलंदाज लगेच एक वाईट टाकतो, कमबॅक करतो. ही रणनीती ही स्ट्रॅटेजी आखली आहे. 7 मध्ये 15ची गरज. 15 धावा पाहिजेत या मॅचला जिंकण्याकरता आणि त्या करण्याकरता सध्या तरी संघर्ष सुरू आहे. या संघर्षामधून मार्ग त्यांना काढता येईल की नाही. शिखर गाठायचं आहे विजयाचं आणि जिद्दीने लढावा लागेल बॅटरला सुद्धा. ऑफ स्टमर शफल झालाय. या चेंडूला खेळून काढलं जातं मिड ऑफ क्षेत्रामध्ये. डीप मिड ऑफ मधून थ्रो करण्याआधी दुसरी धाव पूर्ण होईल काय. दुसरी धाव घेता घेता परत जावं लागतं बॅटरला. विकेट डाऊन. भूषण याला परतीचा प्रवास दाखवलाय. आता स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता 14 धावांची गरज आहे. 6-14. भूषण मैदानाच्या बाहेर गेला, परंतु भूषण पडवळे आमच्या स्टेजवरती आलेत आणि भाईदास पाटील म्हणजे या स्पर्धेची ज्यांनी सजावट केले, जे मंडप आपण पाहतोय पाटील मंडप डेकोरेटरचे सर्वा भाईदास पाटील, सोन्या दादा यांना देखील आपण पाहतोय. वेलकम भूषणजी पडवळे. आणि एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. फिल्डिंगवाली टीम भरपूर सारा वेळ तुम्ही खर्च केलाय, म्हणून एक प्लेयर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. आणि आतापर्यंतचं मला वाटते सर्वाधिक जास्त टाइम घेणारा संघ आहे. हे नाव आपण पाहतोय निर्वी 11 संतोष भुवन. ही माहिती आमच्यापर्यंत विजय कांबळे देत आहेत. 31 मिनिटांचा वेळ या 4 षटकांकरता घेतला गेला. 31 मिनिटं खर्च झालेत, लक्षात घ्या. त्यामुळेच एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू 14ची आवश्यकता. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कोण येईल. मिस्टर अविनाश हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला 6 मध्ये 14 हे स्पष्ट इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. प्राइज झालंय. दत्ताली टीम जर जिंकले तर दिवेश भोईर यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पतुपेकर अंकुशमुती दत्ताली संघ जिंकला तर 2000 दिवेश भोईर यांच्याकडून. 6 बॉल 14ची गरज. संदीप सर काय वाटते इथे कुठल्या टीमचं पारडं जड वाटते तुम्हाला. 6-14 रंगरंगोटी करावी लागेल. काही वेळेपूर्वी रंगरंगोटी करताना आपण प्रवीण भोईर यांना बघितलं होतं. आता इथे विकेटवर या खेळपट्टीवर रंगरंगोटी करावी लागेल. चांगलं काम करावं लागेल आणि तो चांगलं काम करण्याकरता 2 बॅटर त्या ठिकाणी सज्ज आहेत. हितेंद्र आणि संदेश ढाणे. तुम्ही बघू शकता इथे ही LED लाईट्स या मैदानाची, पॉवर प्लेची, 30 यार्ड सर्कलची हे तुम्ही लाईट्स बघू शकतायत. हे चांगले दृश्य आपल्यापर्यंत डिजिटल स्कोर अपडेटर आणि ऑपरेटर पोहोचवत आहेत. थँक्यू सो मच आमचे ऑपरेटर यश जे. होळी आपण मॅचकडे 6 मध्ये 14 धावा. आत्मविश्वास वाढवावा लागेल बॅटरला. डावखुऱ्या हाताचा बॅटर त्या ठिकाणी तैनात आहेत आणि नॉन स्ट्राईक इन कडे संदेश आहेत. गोलंदाजी मार्गावर अविनाश. लेट पामचा मारा. टायमिंग प्रॉपर नव्हतं. चेंडू हवेत होता. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. पाहता पाहता 2 धाव मिळतील बॅटर हितेंद्रला. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावा झाल्या त्या 7 गडी बाद 33. 5 मध्ये 12 पाहिजेत. आता असं वाटतं की एखादा मोठा फटका येऊ शकतोय आणि त्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. बॅटिंगवाल्या टीमला हवा एखादा षटकार. गोलंदाजी करणाऱ्या संघाला पाहिजे विकेट डॉट बॉल. म्हणून दोन्ही एंडचा विचार आपण करतोय आणि हितेंद्र भोईर आहे तिथपर्यंत श्वास घेतील बॅटिंगवाले पतुपेकर अंकुशमुती दत्ताळी संघ. हितेंद्र भोईरने अनेक वेळा मॅचेस जिंकवल्यात. मॅच विनर प्लेयर आहे, परंतु गेम चेंजर गोलंदाज देखील बॉलिंग मार्कवरती आहे. 5 बॉल 12ची गरज. पुढचा बॉल 5-12 आणि इथे सध्या गोलंदाजाचा टिचून मारा घेतलाय विकेट आणि सेलिब्रेशन पहा. जबरदस्त सेलिब्रेशन सातत्याने. मगाशी सुद्धा कॅच घेतला, त्यानंतर सेलिब्रेशन पाहिलं आणि आत्ता देखील इथे विकेट घेतल्यानंतर कॉटन बोल. 4-12चा मॅच. 4 चेंडू आणि 12 धावा पाहिजेत. सेलिब्रेशन केल्यानंतर पुन्हा आपापले जे खेळाडू आहेत ते आपापल्या जागेवर जाताना दिसत आहेत. हे तुम्ही बघू शकतात. या बॉलला टायमिंग प्रॉपर होताना दिसलं नाही. जास्त उसळी घेणारा बॉल होता. पूल करताना
बॅट सुद्धा हातामध्ये फिरली गेली आणि फलस्वरूप गोलंदाजाला ही सफलता मिळाली. गोलंदाजाने पुढे जाऊन तो झेल टिपलाय. 4 मध्ये 12ची आवश्यकता. अक्षय, सेलिब्रेशन करणारे खेळाडू प्रत्येक टीम मध्ये पाहिजे. जसं चंद्रपाडा टीम मध्ये आपण चिराग म्हात्रेला बघतोय त्याचं सेलिब्रेशन, आणि इथे आपण अविनाशला बघितलं. 4 चेंडू आणि 12ची आवश्यकता. धाबा आता होतील की नाही, शंका आशंकेचं क्रिकेट वर्तवलं जातं. चेंडूची सुद्धा पाहणी करतील आर्यन भोईर. नवीन बॅटर मैदानाच्या आत उतरलेत. संदेश ढाणे आणि आर्यन यांच्यावर जबाबदारी. आर्यन भोईर सध्या भरपूर फॉर्म मध्ये आहेत. एक हाफ सेंचुरी पाहिले आणि त्यानंतर षटकारांची आतिषबाजी. 4 बॉल 4 षटकार आणि जुचंद्र गावामध्ये NCA मध्ये टॉप क्लास क्रिकेट तो खेळतोय. फॉर्म मध्ये आहे. नाव तर चर्चेत आहे. सध्या नाव असून चालणार नाही, ते काम करावं लागेल. 4 मध्ये पाहिजेत 12 धावा. आज आर्यनला संधी दिले ना, त्याचं सोनं करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. आर्यन मध्ये ती क्षमता, ती चमक, ती धमक सर्व गोष्टी आहेत. या क्षणाला जर पाहिलं 4 मध्ये 12 करायच्या आहेत. आर्यन मध्ये ती दमखम पॉवर आहे. परंतु गोलंदाज अविनाश विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट त्याने घेतलाय आणि या अगोदर सेलिब्रेशन देखील आपण पाहिलंय. 4 बॉल 12ची गरज. आर्यन भोईर करता पुढचा बॉल. अविनाश बॉलिंग मार्क वरती. कोलाट टाकलेला बॉल होता आणि इथे या बॉलला जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. फिल्डिंग अप्रतिम आहे. एक या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं मॅच मध्ये पूर्णपणे जर पाहिलं तर चेंजेस होताना दिसत आहेत. 3 बॉल 11ची गरज. 3-11. हालचाली दोन्ही टीमच्या आपल्याला वाढलेल्या दिसून येत आहेत. 3 मध्ये 11 धावा पाहिजेत. 36 वर 8 गडी बाद. 47चं टार्गेट होतं. प्रेक्षकांना वाटलं होतं की सहजगत्या 4 षटकांमध्येच या धावा क्लिअर होतील, परंतु गोलंदाजाने आपला बोल बाला, त्यांनी केलेली उत्कृष्ट दर्जाची कामगिरी इथे या मॅच मधील आपले जे काही अंदाज आहेत ते अंदाज पोल ठरवतोय. 3 मध्ये 11ची आवश्यकता. संदेश ढाणे, हाच तो दिवस आहे जो त्याला गाजवायचा आहे या स्पर्धेचा. 3 मध्ये 11. कोलगटामध्ये चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षकाला भेदून चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकारणीची धाव संख्येला मिळतोय आकार. पलटवार आहे का हा? कारण 2 मध्ये पाहिजेत 7. आहे का नाही तर नक्कीच पलटवार आहे हे दाखवून दिले संदेश ढाणेने. लेट पण थेट. पूर्वी जर पाहिलं संदेश ढाणे क्रमांक 3-4 ओपनिंगला सुद्धा त्याचा वापर केलाय. प्रॅक्टिस पासून दूर आहे म्हणून कदाचित लेट, परंतु थेट चौकार आलाय. 2 मध्ये हव्यात 7 धावा. हा बॉल जो आहे ना तो मॅचचा टर्निंग पॉइंट बॉल येईल. इथे जर चौकार षटकार आला तर पतू पॅकर अंकुशमुती दत्ताळी संघाच्या बाजूने मॅच जाईल. डॉट बॉल आणि विकेट आला तर मात्र पूर्णपणे निर्वी 11 संतोष भुवन या संघाच्या बाजूने मॅच जाईल. म्हणून सिंगल डबल टिबल चौकार षटकार हवाय बॅटिंगवाल्या टीमला आणि एक डॉट बॉल किंवा विकेट हवाय गोलंदाजी करणारा निर्वी 11 संतोष भुवन या संघाला. आज संदेश आपलं खरं रूप दाखवेल का? आज संदेश वरती जी जिम्मेदारी आहे तो पार पाडेल का? आज संदेश हिरो बनेल का? या सर्व गोष्टींचा प्रश्नांचं उत्तर थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत येईल. अविनाश सध्या चांगली गोलंदाजी करतोय. येणारा बॉल पुढचा. 2 मध्ये 7ची गरज. 2-7 म्हणून सांगितले की संदेश ढाणे बघता काय रागाने षटकार मारलाय वागाने. 6. संदेश ढाणे ये किसी की भी ना माने. अतिशय चांगली कामगिरी आपल्या टीम करता करतोय संदेश ढाणे आणि तो हिरो बनतोय. कारण आता स्थिती अशी निर्माण झाली या मॅचची. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत. 1 मध्ये 1. जसा पहिला मॅच झाला होता 1 मध्ये 1 तसाच हा दुसरा मॅच झाला आणि तोही त्याच टीमचा. पतू पॅकर्स जुचंद्र टीमला याआधी नायगाव संघाविरुद्ध 1 बॉल मध्ये 1 धाव पाहिजे होती आणि ती 1 धाव त्यांनी पूर्ण केली होती. तशी स्थिती या मॅचची झालंय. व्हॉट अ मॅच. कडक फलंदाजी. 2 मारलेत पण सॉलिड मारलेत. लेट पण थेट म्हणून सांगितलं की आज तो दिवस आहे. आज संदेश ढाणेचा बोलबाला राहिलाय आणि सध्या 1 षटकार आलाय, परंतु मोठमोठ्या बॅटरला संदीप सर पाहिलंय षटकार मारल्यानंतर 1 धाव होत नाही. अनेक तारे सितारे टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलंय 10 पैकी 8 वेळा 1 बॉल 1 होत नाही. असं नाही की होणार नाही. त्यासाठी संदेश काय संदेश देईल मैदानाच्या आतमध्ये. अविनाश 1 षटकार आला म्हणून खचून जाऊ नका. इथे एक असा बॉल टाकायचा आहे
जिथे निर्वी 11 संतोष भुवन या संघाच्या नावावर मॅच राहील. मॅच जिंकवली तर 2000 दिवेश भोईर यांच्याकडून कॅश प्राइज लावले आणि निलेश म्हात्रे यांनी 500 रुपये जमा केलेत. खास करून जो षटकार आला संदेशच्या बॅटमधून, टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच करता. एक बॉल एक ची गरज. संतोष भुवन की इथे दत्ता आली, संदेश की अविनाश, पुढचा बॉल, एक बॉल एक बॉल बीट झालाय, डायरेक्ट हिट करायचा आहे आणि अशा प्रकारे नसीब भी बहादुरों का साथ देता है. लेग बाईटच्या माध्यमातून एक रन आले. संदीप सर काय म्हणाल, काय क्रिकेट पाहायला मिळतंय. ज्या खेळाडूवर कुणाचाच मला वाटते तितका विश्वास नव्हता, परंतु इथे विश्वास निर्माण केलाय. कारण हा खेळाडू खेळण्याकरता बघा कुठल्या क्रमांकावर आलाय, 9व्या क्रमांकावर येऊन काय चांगलं नाविन्य दाखवलं आणि जिंकून दिलं अशक्य असलेल्या या मॅचला. ही इज अ रिअल हिरो. त्याला लगेचच उचलून घेतला खांद्यावर. तशी कामगिरी केली. भरपूर दिवस तुम्ही बॅड पॅच मध्ये असता आणि त्यानंतर जर अशी कामगिरी केली तर खांद्यावरती उचलून घेणं हे बी बनताय. आणि सध्या या मॅच मध्ये हिरो बनलाय. पतूला देखील पाहू शकता. प्रथमेश कन्हैया भोईर, वेलकम पतू, आपलं देखील हार्दिक स्वागत. खुश झाल्यात. आणि दत्ताली टीम, तुम्हाला तर माहितीच आहे की 2 आयकॉन तुम्हाला शेवटच्या रात्रीमध्ये शेवटच्या दिवसात घेऊन यायचंय. संदेशला 2000 रुपये दिवेश भोईर, प्रथमेश कन्हैया भोईर आणि दिवेश भोईरनी सुद्धा पारितोषिक लावले. हे प्रथमेश कन्हैया भोईर साहेबांकडून 2000 रुपये आलेत आणि मला वाटते दिवेश भोईर यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये आलेत. हे मॅच समरी आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. जबरदस्त मॅच राहिला. 46 वरती 7 होते निर्वी 11, 47 वरती 8. 2 विकेटनी मॅच जिंकलाय. कोणाला ठाऊक देखील नव्हतं की लेग बाईटच्या धाव संख्येने 1 धाव येईल. 1 बॉल 1 ला तेच घडलं होतं. मोठमोठ्या बॅटरला होत नाही आणि या क्षणाला तेच पाहिलं होतं. जबरदस्त मॅच. जिथे जर पाहिलं तर देवा चांगली कामगिरी केली. दिवेश पाटीलने 9 मध्ये 15 केल्या, परंतु 3 बॉल 10 संदेश ढाणे इम्पॅक्ट टाकला. 3-10 झाल्या नसता तर कदाचित दत्ताळी संघ पुढच्या फेरीत गेला नसता. म्हणून